बघा चौथा क्वेश्चन. ए पार्टिकल मूव्स अराउंड ए सर्कल विथ अ युनिक युनिफॉर्म स्पीड इन ईच रिव्हॉल्युशन. आफ्टर द फर्स्ट रिव्हॉल्युशन अँड द सेकंड रिव्हॉल्युशन इट्स स्पीड इज डबल. काय सांगितलं त्यांनी? बघा पहिल्यांदा जो v1 होता सर्क्युलर मोशन करताय, सर्क्युलर मोशन करता तर किती डिस्टन्स होणार? 2πr डिवाइड बाय काय असतं? t. ओके, पहिला 2πr बाय t. ओके, सेकंड रिव्हॉल्युशनला जो स्पीड झाला तो डबल झालाय. मला सांगा इथं जर मी म्हटलं v इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम, कारण 2π तर काय कॉन्स्टंट आहे, तो सर्कल ठेवला म्हणजे r पण काय झाला? कॉन्स्टंट. मग तुम्ही काय म्हणता v डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम. मग पहिल्यासाठी जे काय होणार ते t1, दुसऱ्यासाठी जे काय होणार डबल म्हटलं तर t1 बाय काय होईल? 2 म्हणजे अर्धा होईल ना, ते टाइम काय होणार? अर्धा होणार आहे. तेव्हा टाइम t असेल तरी तर काय होणार आहे? t बाय 2 बनेल. लॉजिक कळालं का नाही? टाइम कसं लागत जाईल? अर्धा लागत जाईल. ओके, v3 जर बोललो, v3 पुढे जाऊन and its speed becomes the 3 times of the initial speed. इनिशियल स्पीड तेव्हा इथं स्पीड किती आहे? v आहे. इथं स्पीड किती झाली? 2v, म्हणून टाइम काय झाला? अर्धा. इथं स्पीड किती झालं? 3v, म्हणजे टाइम किती होऊन जाईल? t बाय 3. इथं झालं 4 टाइम्स ऑफ v, म्हणजे किती होणार आहे? v4 किती होणार आहे? t बाय, काय डाऊट आहे? t बाय 4 होणार आहे. याच्यात दिले बघा थर्ड रिव्हॉल्युशन अँड सो ऑन. द टाइम्स फॉर द फर्स्ट रिव्हॉल्युशन इज 12 सेकंड. किती दिले? इथं किती दिले तुम्हाला? 12 सेकंद दिले. म्हणजे इथं किती होईल? 6 होईल ना. इथं किती होईल? 4. इथं किती होईल? 3. काय डाऊट आहे? आणि याचा ऍव्हरेज विचारला, टाइमचा ऍव्हरेज विचारला, म्हणजे काय करणार तुम्ही? 12 प्लस 6 प्लस 4 प्लस 3 डिवाइड बाय किती? 4. बघा 12 6 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 डिवाइड बाय काय? 4, म्हणजे किती? 4 सक 24, उरले किती? 1. 4 दुने 8 आणि 4 25. ऑप्शन नंबर C.